पुण्यामध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचा मोर्चा, देशमुख कुटुंबीय मोर्चात उपस्थित राहणार. चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा, लक्ष्मण हाकेंची मागणी. जरांगेंनी धनंजय मुंडेंवर टीका करताना घरात शिरून मारण्याची भाषा केली होती. सुरेश धस यांनी अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींची फडणवीसांकडे दखल घेण्याची मागणी. क्या हुआ तेरा वादा अजित दादा असं म्हणत गरळ ओकणाऱ्यांना फडणवीस जाब विचारणार की नाही, मिटकरींचा सवाल. संतोष देशमुख हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत, सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. क्या हुआ तेरा वादा म्हणत धस यांनी अजित पवारांवर टीका केलेली, तर विनाकारण अजित पवारांना बदनाम केल्यास जशास तसं उत्तर देऊ, चव्हाणांचा इशारा. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरू, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा आरोप. तर रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितल्याची दमानी यांची माहिती. बीड संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सरपंच परिषदेकडून गुरुवारी पंचायतीमध्ये कामबंद आंदोलन. सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनानं कायदा करून ठोस उपाययोजना करण्याची मागणी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा राजकीय जुमला होता का, संजय राऊतांची टीका. विधानसभा निवडणुकीआधी घोषणा करूनही मराठी भाषेचा GR का नाही, राऊतांचा सवाल. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर थोडासा ताण, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची कबुली. 40 ते 42 कोटी महिलांना हप्ते गेले असतील, कोकाटेंचं वक्तव्य. भाजपचं संघटना बांधणीवर लक्ष, आजपासून भाजप राज्यभर विशेष सभासद मोहीम राबवणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमधून मोहिमेचा शुभारंभ होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 18 आणि 19 जानेवारीला 2 दिवसीय शिबिर. पक्षाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शिबिराचं आयोजन. सगळे आमदार, खासदार आणि विधानसभेतील पराभूत उमेदवारांना निमंत्रण. उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये पोलिसांसोबतच खासगी सुरक्षा, मोठ्या उद्योग समूहाकडून ठाकरेंच्या सुरक्षेत 8 खासगी सुरक्षा रक्षक तैनात. धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर. धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा पहिला टप्पा 18 महिन्यात पूर्ण होणार. आमदार राणा जगजितसिंग पाटलांकडून विश्वास व्यक्त. 12 जानेवारीला बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथं राजामाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाचा उत्सव. शासकीय महापूजेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. दूषित पाणी साठ्यावर आळा घालण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला जाणार. पाणी प्रदूषण कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी आणि त्याचं पालन न केल्यास गुन्हे दाखल होणार. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा इशारा. बारामतीतील आंबेडकर स्टेडियमवरती अजित पवारांनी आज क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. एका क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यासाठी अजित पवार गेले होते आणि यावेळी अजित पवार बॉलिंग करताना पाहायला मिळाले. महाड अपघातातल्या मृतांना मंत्री भरत गोगावलेंकडून 5 लाखांची मदत. मुंबई गोवा महामार्गावरील वीर गावच्या हद्दीमध्ये शुक्रवारी झालेल्या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. पश्चिम रेल्वेवरती आज चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक. या कालावधीमध्ये धीम्या मार्गावरच्या सगळ्या सेवा जलद मार्गावर, याशिवाय काही उपनगरी गाड्या रद्द. आज हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक. CSMT ते पनवेल बेलापूर डाऊन हार्बर मार्गावरची सेवा रद्द. तसंच पनवेल ते ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावरची सेवाही रद्द. आज मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. त्यामुळे CSMT वरून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावर. घरनोंदणीमध्ये मुंबईनं गेल्या 13 वर्षातील उच्चांक गाठला. 2024 मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत घरनोंदणीमध्ये 11% वाढ. 1,41,000 घरांची नोंदणी. मुंबईतलं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत 462 बांधकाम आणि विकास कामांना काम थांबवण्याची नोटीस. 856 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस. मुंबईतल्या प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिका हतबल. हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी फक्त एकच व्हॅन. पालिकेकडून नव्या 4 व्हॅनचा खरेदी प्रस्ताव, मात्र अद्याप निर्णय प्रतीक्षेत. मुंबई शहर तसं उपनगरातील कमाल तापमानात वाढ. सांताक्रूज इथे शनिवारी 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. पारा अधिक असल्यानं उन्हाच्या झळा वाढल्या. आणखी 2 दिवस हीच स्थिती राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज.
विठ्ठल मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण वाढलं. मंदिर परिसरात मोकाट फिरणारे श्वान आणि फेरीवाल्यांमुळे भाविक त्रस्त, तर प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा भाविकांचा आरोप. पंढरपूरमध्ये 2024 या वर्षाअखेरच्या 10 दिवसात 3,82,137 भाविकांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. या कालावधीत 2,41,59,287 रुपयांचं मंदिराला उत्पन्न. मंदिर समिती व्यवस्थापकांची माहिती. पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी भाविकाकडून 11,000 रुपये घेणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल. चिंतामणी उर्फ मुकुंद मोहन उत्पात यानं आपण मंदिरात पुजारी असून रांगेत न थांबता दर्शन घडवून आणतो असं सांगून पैसे उकळले. साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का. भूकंपाची तीव्रता 2 रिश्टर स्केल असण्याची शक्यता. नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगेत तापमानात घट. सातपुड्यात तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसनं घसरून आता 9 अंश सेल्सिअसच्या खाली. गारठ्यात वाढ. हिंगोलीच्या वसमत शहरात वसुमती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. हिंगोलीमध्ये 10 एकर तुरीच्या पिकावर शेतकऱ्यानं रोटावेटर फिरवला. तुरीला शेंगाच न लागल्यानं शेतकऱ्याचा निर्णय. अमरावतीच्या भातकुली गावातील गौरखेडा गावामध्ये एका अज्ञातानं तूर पिकाला आग लावल्याची घटना. कुलदीप ठाकरे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान. 4 एकरातील तुरीचं पीक जळून खाक. अलिबागमधील कारले, खंडाळे, नेहुली, वेशवी, वाडगाव अशा अनेक गावांमध्ये पांढरा कांदा पिकाची लागवड. कांद्याच्या लागवडीतून लाखोंची उलाढाल. राज्यात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले. गेल्या 6 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक 5,757 रुग्ण. 2024 मध्ये हे रुग्ण आढळले. पहिल्या क्रमांकावर नागपूर आणि दुसऱ्या क्रमांकावर मुंबईत सर्वाधिक रुग्ण. सिंधुदुर्गातील कुडाळमधील सोनवडे नदीपात्रात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात कारवाई. 2 होड्यांवर कारवाई करून या होड्या पाण्यात बुडवल्या. गोंदियातील बाघ नदीच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं. 2 ट्रॅक्टर पकडून चालकांविरोधात गुन्हा दाखल. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील मोकस गावात रेशनचा काळा बाजार. रेशनचा गहू तांदूळ गुजरातला विक्रीसाठी घेऊन जात असताना गावकऱ्यांनी पकडलं. बीडमध्ये ज्ञानेश्वर इंगळे नावाच्या व्यक्तीकडून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडेंचीही बदनामी केली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कान्हळ गावामध्ये शालेय क्रीडा स्पर्धेत बालकांचा गोंधळ. कबड्डी स्पर्धेमध्ये बाह्य खेळाडूंना खेळवल्याचा आरोप करत पालकांनी गोंधळ घातला. बुलढाण्यामध्ये चेक इन करन्सीच्या नावाखाली 1 लाख 5 लाख रुपये देण्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल. यामागे एक मोठं रॅकेट असल्याचा स्थानिक गुन्हे शाखेला संशय. नागपूर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू. H5N1 मुळे वाघाचा मृत्यू होण्याची राज्यातली ही पहिलीच घटना. भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त. मीरा रोडमधील शांती शॉपिंग सेंटरमधील गोळीबार प्रकरणी सीसीटीव्ही समोर. एका संशयिताला अटक. व्यापाऱ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पुणे सोलापूरमध्ये सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या बहीण भावाचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश. चोरी करून गुजरातमध्ये सोनं विकायचे. मालेगाव शहरातील शिवतीर्थ परिसरातून एक संशयित दुचाकी चोरटा ताब्यात. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून 8 दुचाकी जप्त. नाशिकमध्ये गुंडांचा हेतू. सीसीटीव्हीत कैद. सिडकोतील महाकाली चौक उद्यान जॉगिंग ट्रॅकच्या तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल. नांदेडमध्ये अतिक्रमणावर ग्रामीण पोलिसांचा बुलडोझर. दारू विक्रीचे पत्र्याचे शेड, 2 मटका बुकीचे शेड आणि 12 पानटपऱ्यांवरती बुलडोझर चालू. पिंपरी चिंचवडमध्ये खासगी बस जळून खाक. डांगे चौक ते औंध मार्गावरील जगताप डेअरी चौकातली घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. छत्तीसगडमधील बस्तर परिसरातील चित्रकूट धबधबा जानेवारी महिन्यातही ओसंडून वाहतोय. सुमारे 95 फूट उंचीवरून पाण्याचे 3 प्रवाह दरीत खाली कोसळत असल्यानं चित्रकूट धबधब्याचं सौंदर्य आणखी बहरलं. पंतप्रधान मोदी आज दिल्लीमध्ये प्रचाराचा बिगुल फुंकणार. मोदींची दिल्ली विधानसभेसाठी रोहिणीच्या जपानी पार्कमध्ये परिवर्तन मेळावा. दिल्ली रॅपिड रेल्वेसह 12,000 कोटींच्या विकास कामांचं मोदी उद्घाटन करणार. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं 29 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
प्रवेश वर्मा नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात तर कालकाजीमधून आतिशी यांच्या विरोधात रमेश बिधुरी यांना उमेदवारी. रिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करणार. मार्चपर्यंत आरबीआयचं 50 टन सोने खरेदीचं उद्दिष्ट. सोन्यातील गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरत असल्यानं निर्णय. गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले तेलाचे दर वाढले. सोयाबीन दरामध्ये वाढ आणि केंद्र सरकारच्या 20% आयात शुल्कामुळे खाद्यतेलाच्या दरामध्ये 1 लिटर मागे 20 ते 25 रुपये वाढ. व्यापाऱ्यांची माहिती. भारतानं 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली. 5व्या कसोटीमध्ये 6 गडी राखून भारताचा पराभव. 3 बाद 58 वरून ऑस्ट्रेलियानं 162 धावांचं आव्हान गाठलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.